हरिहर जस राकेश राहू से, पर अकाज भट सहस बाहू से। जे पर दोष लखही सहसाखी, परहित व्रत जिनके मन माखी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। दुष्ट लोक जे हरी आणि हर यांच्या यशरूपी पौर्णिमेसाठी राहू सारखे आहेत। राहू ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहदोषाला खूप वाईट समजतात। कोणाच्या कुंडलीमध्ये राहू ग्रहदोष आहे नाही हे जाणून घेण्यासाठी मला संपर्क जरूर करा। ग्रहदोष असेल तरी काय काळजी घ्यावी याचं निश्चित मार्गदर्शन सल्ला तुम्हाला नक्कीच मिळेल। तर दुष्ट लोक जे हरी आणि हर यांच्या यशरूपी पौर्णिमेसाठी राहू सारखे आहेत, म्हणजे जिथे जिथे भगवान विष्णू किंवा शिवजी यांच्या यशाचे वर्णन गुणगान केले जाते तिथे तिथे ते अडथळे निर्माण करतात आणि दुसऱ्यांना दोष देण्यामध्ये, नावे ठेवण्यामध्ये अशी दुष्ट माणसे सहस्त्रबाहूसारखे वीर असतात। अशा खल माणसांना दुसऱ्यांचे दोष पाहायला 2 डोळे देखील कमी पडतात, म्हणून ते दुसऱ्यांचे दोष 2 डोळ्यांनी नव्हे तर 1000 डोळ्यांनी पाहतात। तसेच इतरांच्या हितरूपी तुपासाठी ज्यांचे मन माशीसारखे असते, म्हणजे ज्याप्रमाणे माशी तुपात पडून तुपाला खराब करून टाकते आणि स्वतः सुद्धा मरून जाते। एक बडबड गीत आहे ना, तुपात पडली माशी चांदोबा राहिला उपाशी। तर याप्रमाणे दुष्ट लोक दुसऱ्यांचे बने कामाला सुद्धा, दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टींना स्वतःचं नुकसान सुद्धा करून इतरांची कामं, इतरांच्या गोष्टी खराब करतात, बिघडवतात। जय सियाराम। बचन वज्र जेहि सदा पियारा, सहस नयन पर दोष निहारा। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। खल दुष्ट माणसांना कठोर वचन, कठोर बोलणे नेहमीच आवडते आणि जे इतरांचे दोष 1000 डोळ्यांनी पाहतात अशा खलांना वंदन आहे। जय सियाराम। उदासीन अरिमित हित, सुनत जरही खलरीती। जानी पानी जुग जोरी जना, बिनती करई सप्रीती। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। दुष्टांचा हा स्वभाव असतो, ही रीती असते की तटस्थ, उदासीन, मित्र किंवा शत्रू कोणाचंही चांगलं ऐकून ते जळत असतात, ईर्ष्या करत असतात। हे लक्षात घेऊन मी दोन्ही हात जोडून प्रेमपूर्वक त्यांच्याशी विनय करतो, त्यांना सप्रेम विनंती करतो। जय सियाराम। मैं अपनी दिसी किन निहोरा, तिन निज और न लाऊ बभोरा। बायस पली अहि अति अनुरागा, होही निरामिष कबहु की कागा। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। मी माझ्या वतीने खलांना, दुष्ट व्यक्तींना विनंती केली आहे, पण त्यांच्या बाजूने ते कधीही चुकणार नाहीत। ते त्यांचा खलपणा, दुष्टपणा दाखवणारच असतात। गोस्वामी तुलसीदासजी इथे एक उदाहरण देत आहेत। कावळ्यांना कितीही प्रेमाने तुम्ही वाढवा, पण ते कधी मांस सोडू शकतात का? मांस भक्षणाचा त्याग ते करू शकतात का? जय सियाराम। बंधवू संत असज्जन चरणा, दुःख प्रदय उभय बिच कछु बरना। बिचुरत एक प्राण हरिलेहि,
मिलत एक दुःख दारुण देही। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। आता मी संत आणि असंत दोघांच्याही चरणांची वंदना करतो. दोघेही दुःख देणारे आहेत, पण त्यांच्यात एक फरक आहे. तो फरक असा आहे की एक म्हणजे संत बिछडत असताना, दूर जात असताना प्राण हरतात, प्राण घेतात, म्हणजे इथे त्यांच्या दूर जाण्यामुळे दुःख होते. तर दुसरा म्हणजे असंत जेव्हा भेटतात तेव्हा ते भेटल्यावर प्रचंड दुःख देतात. म्हणजेच संतांपासून दूर जाणे हे मृत्यू इतकेच दुःखदायी असते आणि असंतांचे मिळणे, भेटणे हे देखील तितकेच दुःखदायी असते. जय सियाराम. भलो भलाई पे लहई लहई निचाई नीचू। सुधा सराहिय अमर तो गरल सराहिय मीचू। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम. चांगले लोक फक्त चांगुलपणा स्वीकारतात, तर दुष्ट लोक, नीच लोक फक्त वाईट, नीचताच ग्रहण केलेले असतात. म्हणजे चांगल्या लोकांना नेहमी चांगलंच दिसत असतं, तर दुष्ट लोकांना नेहमी वाईटच दिसत असतं. अमृताची प्रशंसा, कौतुक, अमरत्व देण्यात होत असते आणि विषाची हत्या केल्याबद्दल प्रशंसा केली जाते. आपल्याला अमृत बनायचं आहे की विष आपण ठरवावं. आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात बघा, ते नेहमी कोणातही वाईटच बघत असतात. चांगल्या माणसासोबत कोणी वाईट जरी केलं आणि त्याला विचारलं ना की काय झालं, तर तो चांगला माणूस म्हणेल की काही नाही, सर्व ठीक आहे. पण इथेच जे खल आहेत त्यांना विचारा की कसे आहात, काय झाले, लगेच सुरू होतात की त्याने मला असं केलं, तसं केलं, तो असा वागला, तसा वागला, झाले किरकिरी सुरू. अरे, समोरच्याचं काही बाजू समजून घ्या. पण नाही, दुसऱ्यांचं मन समजू शकत नाही. सतत मी, माझं माझं माझं. खलांबाबतीत संत ज्ञानेश्वर असे म्हणतात की गाईच्या कासेमध्ये राहू नये. गोचीड जसं गाईचं दूध न पिता गाईचं रक्तच पित असतं, तसेच ज्ञानी लोकांच्या सान्निध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यातही वाईटच शोधत बसतात. तुमच्यासोबत तुमच्या घरी सध्याचे प्रेमानंद महाराज यांच्यासारखे साधू संत जरी येऊन बसले ना, तरी त्यांचे सुद्धा वाईटच शोधणार. त्यांच्यात देखील काय वाईटपणा आहे तेच सांगणार, अशी हालत असते जणू. आणि दुसऱ्या बाजूला सज्जन माणसाला तुम्ही कितीही अपमानित करा, त्यांना मारा, पण ते काही झालं नाही, सर्व ठीक आहे असं म्हणते. संत एकनाथ महाराज यांच्या अंगावर समाजकंटक कित्येक वेळा थुंकला हो, पण नाथ महाराज नेहमी शांत राहिले. शांत, पुन्हा पुन्हा आंघोळ केली, शांत राहिले. काही द्वेष, मत्सर, राग काही नाही. म्हणूनच श्री समर्थ दासबोधात म्हणतात, उत्तम उदात्त तेथे घ्यावे, हीन कस हीन तेथे टाकावे, जीवन आपले करवून घ्यावे सफल संपन्न. बहुत करावी सेवा, भगवंत भजनीचा मेवा, उत्तम गुणे जिजवी देहा, या संघाने तोडी सर्व मोहा. म्हणून या दोह्याचा अर्थ पुन्हा एकदा लक्षात घ्या की चांगले लोक फक्त चांगुलपणा स्वीकारतात, तर दुष्ट नीच लोक फक्त वाईट, नीचताच ग्रहण केलेले असतात. अमृताची प्रशंसा, कौतुक, अमरत्व देण्यात होत असते आणि विषाची हत्या केल्याबद्दल प्रशंसा केली जाते. आपल्याला अमृत बनायचं आहे की विष, आपण ठरवावं. जय सियाराम. जड चेतन गुण दोषमय विश्व किन्ह करतार, संत हंस गुण गहाही पै
बरी हरि बरी विकार। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। विधात्याने या जड चेतन विश्वाला गुण आणि दुर्गुण दोष दोन्ही सोबत निर्माण केले आहे, परंतु संतरूपी हंस दुर्गुणरूपी पाण्याला सोडून फक्त गुणरूपी दूधच ग्रहण करतात। त्यामुळे या जगात गुण आणि अवगुण, चांगलं वाईट दोन्ही गोष्टी असतात। कोणीही इथं परफेक्ट नाही, म्हणून आपल्या लोकांच्या वाईट गोष्टी सोडून त्यांच्या चांगल्या गोष्टींकडे सुद्धा आपण लक्ष जरूर दिले पाहिजे। आणि त्या संतरूपी हंसाप्रमाणे दुर्गुणरूपी पाण्याला आपण दूर करून बाजूला काढून फक्त गुणरूपी दूध आपल्याला ग्रहण करता आलं पाहिजे। जय सियाराम। लखी सुवेश जगवंचक जेऊ, वेश प्रताप पूजियहि देऊ। उगरही अंत न होई निबाहू, काल नेमि जिमि रावण राहू। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। जे वेशधारी फसवे ठग आहेत त्यांना सुद्धा चांगला साधू संतांच्या किंवा सज्जनांच्या वेशात पाहून त्या वेशाच्या प्रतापाने का होईना जग त्यांची पूजा करतो, पण एक ना एक दिवस त्यांचा ठगपणा, खोटेपणा उघड होतो। ते करत असलेली फसवणूक, खोटेपणा हा शेवटपर्यंत कायम राहत नाही, जसे कालनेमी रावण आणि राहू यांच्या बाबतीत झाले होते। म्हणजे जगात वेशधारी लोकांचे सुरुवातीला कौतुक होऊ शकते, पण त्यांचा खोटेपणाचा अंत नक्कीच होतो। उदाहरणार्थ कालनेमी साधूचा वेश घेऊन हनुमंतांची फसवणूक करायला गेला, पण त्याचा खोटा वेश उघड झाला आणि तो नष्ट झाला। रावण साधू बनूनच तर त्याने सीतामाईचं अपहरण केलं होतं, पण खोटेपणावर उभारलेलं साम्राज्य टिकत नाही आणि त्याचा शेवट प्रभू श्रीरामांच्या बाणांनीच झाला। त्याचप्रमाणे राहू समुद्र मंथनामध्ये सुवर्भानू नावाचा राक्षस देवाचा वेश घेऊन अमृत पिण्यास बसला होता, पण त्याचं हे कपट लक्षात आल्यावर विष्णूंनी त्याचं मस्तक छाटलं आणि जे शिर राहिलं ते म्हणजे राहू आणि जे धड राहिलं ते म्हणजे केतू असं आपण ओळखतो। आता आपल्या आजूबाजूला असं कोणी वेशधारी आहेत का ते पहा बरं, त्यांना ओळखा। कोण खरं आहे कोण खोटं आहे हे सुज्ञपणे आपण ओळखावं। खास करून गुरु करून घेत असताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी। या बाबतीत देखील तुम्ही मला संपर्क करू शकता। थोडक्यात काय, वेश कितीही पवित्र असो, खोटेपणाचा मुखवटा शेवटी गळून पडतो। जय सियाराम।